खडकावरले डोंगरातले अलग लक्षात. नाव आहे छगन महाराज. गोड असं कीर्तन आणि प्रति इंदुरीकर महाराज म्हणून ज्यांची ख्याती आहे, प्रत्यक्ष प्रत्येकाला या ठिकाणी प्रत्येक श्रोत्याला अनुभव आलेला आहे. आपण भगवंताला प्रार्थना करूया, एवढ्या विनोदी गोड वाणीनं कीर्तन कडून संतांची वाणी, संतांचा उपदेश, ऋषीमुनींचा उपदेश आपल्या मनापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांचं एक कौशल्य आणि कसब आहे, हे प्रयत्नाने मिळत असतं. आणि म्हणून तो त्यांनी केलेला प्रयत्न भगवंतानं त्याने यश दिलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पुढल्या वर्षी तर ते येणारे त्या स्वतःच त्यांच्या वाणीने ते बोललेले आहेत. आणि म्हणून आता उद्याला सुद्धा पयाबा महाराज गजगे, उद्याचं काय नाव कीर्तनाचं? विलास महाराज गेजगे. अशा स्वरूपाची गोड कीर्तनाची सेवा उद्या सुद्धा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. सर्व गावातील श्रोत्यांना, विशेषतः महिलांना, पुरुषांना आणि परिसरातील सर्व श्रोत्यांना विनंती आहे, पुन्हा उद्या येत असताना प्रत्येकाने एक महिला घेऊन या चांगल्या कामासाठी. पुरुषांनी एक पुरुष घेऊन या, म्हणजे हा सगळा असणारा पटांगणाचा हा परिसर आहे भरगच्च भरेल. आणि 2 तासाचा संत वाङ्मयाचा आककाना मनाला पुण्यकारक असणारा हा सोहळा आपल्याला बघता येईल. उद्याच्या आता संपूर्ण कार्यक्रमामध्ये सकाळी 4 ते 6 काकडा आहे, त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम आहे, 7 ते 11 पारायण ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, 2 ते 5 हरिभक्त पारायण अमोल महाराज गोड असं भागवताचं निरूपण आपल्याला ऐकायला मिळणार आहे. हरिपाठ आहे, पूर्ण गावाचं अंधदान आहे. आणि 9 ते 11 बरोबर 9 ते 11 या वेळेमध्ये कीर्तनाची सुरुवात होणार आहे. सगळ्या टाळकरी मंडळाला आणि गायकांना विनंती आहे, बरोबर 9 वाजता उद्या सुद्धा या ठिकाणी विण्याची सेवा सुरू होणार आहे. सर्व श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती. देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, झाले समाधान चरण